नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रात जे नवीन कॉलेजेस सुरू होणार आहेत आणि ज्यांना यावर्षी परमिशन भेटली आहे अशा कॉलेजेसबद्दल आपण माहिती घेणार आहोत। त्यासोबतच या नवीन कॉलेजेसमुळे कट ऑफवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे देखील आपण पुढे समजून घेणार आहोत। एकंदरीत कॉलेजेस कुठे आहेत, गव्हर्नमेंट आहे की सेमी गव्हर्नमेंट आहे, त्यासोबतच या कॉलेजमध्ये आपल्याला किती सीट असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर जे आपल्या महाराष्ट्रात ॲड होणार आहे तर ते आहे GMC अहिल्यानगर। तर हे कॉलेज अहिल्यानगरमध्ये स्थित असणार आहे। तर हे एक गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज असणार आहे। कॉलेजचा जर विचार केला तर आपल्याला इथे 100 सीटची इनटेक कॅपॅसिटी या कॉलेजमध्ये बघायला मिळणार आहे। त्यानंतर दुसऱ्या नंबरचं कॉलेज असणार आहे CSMSS मेडिकल कॉलेज, जे की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे कॉलेज स्थित असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक सेमी गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज असणार आहे। या कॉलेजचा विचार केला तर यामध्ये आपल्याला 150 सीटचं इनटेक कॅपॅसिटी या कॉलेजमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तर हे दोन्ही पण महाराष्ट्रात नवीन MBBSचे कॉलेज असणार आहे। एकंदरीत जर तुम्हाला आमच्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला 920 910 1770 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता व आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता। त्यासोबतच आपले ऑफिस संगमनेर आणि पुणे असे 2 ऑफिसेस आपले महाराष्ट्रामध्ये स्थित असणार आहे। त्यासोबतच जर आपण BDS कॉलेजचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अजून एक गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज हे देखील ॲड होणार आहे। तर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव, तर हे कॉलेज आपल्या जळगावमध्ये स्थित असणार आहे। या कॉलेजमध्ये आपल्याला 50 सीटची इनटेक कॅपॅसिटी असणार आहे। एकंदरीत हे कॉलेज जर आपल्या काउन्सिलिंगमध्ये आलं तर महाराष्ट्रात जवळपास 5 गव्हर्नमेंटचे डेंटल कॉलेज असणार आहे। एकंदरीत बघता ही तिन्ही पण कॉलेज 2025मध्ये या कॉलेजेसला मान्यता प्राप्त झाली आहे। जर तुमचा स्कोर कमी येत असेल नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करायला पाहिजे। जर आपण कट ऑफचा विचार केला तर नक्कीच या कॉलेजेसमुळे महाराष्ट्रामध्ये कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता असणार आहे। तुमचा स्कोर जवळपास 500 किंवा 505 या रेंजपर्यंत असेल नक्कीच तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे होऊ शकतं। आणि जर तुम्ही BDSचा विचार केला तरी देखील आपल्याला कमी मार्कावर हे कॉलेजेस अलॉट होऊ शकता। एकंदरीत बघता जर तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग केली नक्कीच तुमचा इथं फायदा होणार आहे। जर तुम्हाला आमचा गायडन्स हवा असेल तर आपली पेड काउन्सिलिंग तुम्ही घेऊ शकता, ज्याची की स्टेट कोट्यासाठी फीस फक्त 4000 रुपये असणार आहे। तर आपण भेटूयात अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये। धन्यवाद।